TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। नेक्स्ट बॉल, लो फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण, फुल टॉल वसूल, सुमित ढेकळे यांच्या बॅट मधून बॉलला पाठवलंय सीमारेषा पार, 6 धावांसाठी येतो सुमित यांच्या बॅट मधून षटकार। लो फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण, धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धाव फलकावरती 14। पुढचा बॉल यावेळेला बॅकफुट वरती येऊन ढकलल्या बॉलला घोषांकी क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल आणि या एकेरी धावेच्या मदतीने आता धाव संख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 15 या आकड्यावर। यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत ते बॉल अडवतील आणि तोपर्यंत आणखीन एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते। या एकेरी धावेच्या मदतीने धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने 16 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत। पहिला बॉल, पॉवर प्ले, पॉवर प्लेचा पहिलाच बॉल, त्याच्यावरती आक्रमण, सुमित ढेकळे यांच्या बॅट मधून बॉल जर आपण पाहिलं तर पुन्हा मैदानामध्ये आलाय, एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, यस, दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे आणि या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 18 ऑन बोर्ड। पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाहीये, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण देखील केली आहे। जयेश पाटील आपल्या डोक्यावरती दोन्ही हात ठेवून उभे, यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय, जरूर क्षेत्ररक्षक पोहोचतायत का बॉल पर्यंत आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी धावून पूर्ण केल्या गेल्यात। या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 36 या आकड्यावर। फलंदाजी करतोय सुमित भरत ढेकळे। नेक्स्ट बॉल, या सोडवलाय, बिग हिट आणि बॉल जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मैदानामध्ये आलाय, म्हणूनच काय एक जाव मी लक फॅक्टर साथ देत नाहीये टीम ब्रह्मा बॉईज काळ चौकीय संघाला। या स्पर्धेचं सीझन 6 मध्ये आपण पाहतोय। यावेळेला आणखीन एक मोठा फटका खेळला गेलाय सुमित ढेकळे यांच्या बॅट मधून आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर गेला या ठिकाणी सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी आणि या चौकाराच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावसंख्या आता जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 44, 44 ऑन बोर्ड। टीम FM खानदारी किंग्स बँड्राने सेमीफायनल गाठली या स्पर्धेची। शेवटचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण, सगळ्यात उंचीचा हा फटका पाहायला मिळाला संपूर्ण स्पर्धेतील सुमित भरत ढेकळे यांच्या बॅट मधून। शेवटच्या बॉलवर आलाय चौकार, म्हणजे 6 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय। 7 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 71, म्हणजे जिंकण्यासाठी 36 चेंडू आणि 72 धावांची गरज असणार आहे टीम रॉयल स्टनर।